हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आपण आपल्या तोरण डिझाईनच्या पहिल्या पार्टमध्ये ही पफ तोरणपट्टी कशी करायची आहे त्याचं ट्युटोरियल बघितलं होतं. त्या ट्युटोरियलचे मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता आपण ह्या तोरणपट्टीला ही रोज बेल फ्लावर्सची डिझाईन कशी बनवायची आहे ती आपण बघणार आहोत. मी बघू शकता हे सुंदरसं असं डिझाईन तयार होतं. मी हा एक पार्ट बनवलेला आहे. दुसरा पार्ट बनवताना मी तुम्हाला याचं ट्युटोरियल या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याआधी आपण काय करायचं आहे, आपली जेवढी आपण तोरणपट्टी बनवली असणार त्याला टोटल हाफमध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे आणि जितके पार्ट्स आपल्याला हवे आहेत त्याप्रमाणे त्याचा ब्रेकअप करायचा आहे. आता मी इथे स्टार्टिंगलाच आपण जी डबल क्रोशाची लाईन घेतली आहे त्याच्यानंतरची जी लाईन स्टार्ट केली तिकडनं सुरू केलं आहे आणि प्रत्येक गॅपमध्ये 4-4 लाईन्स सोडलेल्या आहेत. मी प्रत्येक 4 लाईन सोडल्यानंतर एक डिझाईन तयार केली. असे मी टोटल 7 लाईन्स केलेले आहेत. त्याच्यानंतर एक एक कमी करत आपण हा ट्रायंगल तयार केलेला आहे. तुम्ही आपण ही डिझाईन कशी करायची आहे ती मी तुम्हाला आता हा नेक्स्ट स्टेप जो करणार आहे त्याच्यात मी दाखवणार आहे. आता टोटल काउंटिंग करताना मी आता या दोन्ही ट्रायंगलच्या मध्ये 4 लाईन्स स्किप करणार आहे, कारण मला आता इथे जसं मी 7 डिझाईन तयार केलेले आहेत तशाच ह्या साईडला पण 7 डिझाईन करायचे आहेत. त्याप्रमाणे तुम्ही हे काउंटिंग कमी जास्त तुमच्या पट्टीच्या रुंदीनुसार करू शकता आणि कलर चॉईस तुम्हाला जशी आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर चला तर आपण ही डिझाईन कशी करायची आहे ती लगेच बघूया. तर फ्रेंड्स, या डिझाईननंतर 1 2 3 4 लाईन सोडल्यावर 5व्या रोमध्ये हा बेसचा कलर मी जॉईंट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 2 3 चेन करायचे आहेत. 3 चेनचा हा आपला एक डबल क्रोशे पकडला जाणार आणि पुन्हा त्याच चेनमध्ये आपल्याला टोटल 4 डबल क्रोशे करायचे आहेत. म्हणजे 3 चेन आणि 4 डबल क्रोशे मिळून 5 डबल क्रोशाची आपली एक डिझाईन तयार होणार. तर हे आपण टोटल 5 डबल क्रोशे तयार करून घेतले. त्याच्यानंतर 12 चेन्स करायचे आहेत. 12 चेन्स करून घेतल्या आहेत. त्यानंतर 1 2 3 4 5व्या लाईनमध्ये पुन्हा 5 डबल क्रोशे. पहिला रो पूर्ण आपण याच पॅटर्नमध्ये कंप्लीट करणार आहोत. 5 डबल क्रोशे, 12 चेन मध्ये 4 लाईन स्किप करून घ्यायच्यात. असे आपल्याला 7 पार्ट्स त्याचे तयार करायचे. सो आपण हे 5 डबल क्रोशे, 12 चेन मध्ये 4 लाईन स्किप करत ह्या 7 पार्ट्स आपण बनवून घेतलेले आहेत. जेवढी आपल्याला दरवाजाची रुंदी असणार आहे त्याप्रमाणे ही डिझाईन कमी जास्त होऊ शकते. आता आपल्याला ही सेकंड रो करायची आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बरोबर माझ्या लास्टची जी डबल क्रोशाची लाईन आहे त्याच्या आधीच्या रोमध्ये ही डिझाईन आली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला डिझाईन दोन्ही डिवाईड करून घ्यायचे. त्यामुळे मधली जी गॅप आहे तिथे मग नंतर आपण लटकन वगैरे लावून त्याला डेकोरेट करू शकतो. तर आता 3 चेन, 1 2 3 डिझाईन टर्न करायची. 3 चेन आपला हा एक डबल क्रोशे पकडला जाणार. त्याच चेनमध्ये अजून एक डबल क्रोशे म्हणजे 2 डबल क्रोशे झाले. त्याच्यानंतर एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे. म्हणजे स्टार्टिंगच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे, पुढे एक 3 डबल क्रोशे आणि शेवटच्या ह्याच्यात 2 डबल क्रोशे. म्हणजे फर्स्ट आणि लास्ट आपल्याला पहिल्या आणि शेवटच्या चेनमध्ये 2-2 डबल क्रोशे घालायचे आहेत. मधल्यावर एक डबल क्रोशे घालायचे आहेत. म्हणजे 5 डबल क्रोशांवर आपण टोटल 7 डबल क्रोशे तयार करणार. त्याच्यानंतर 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि ही जी 12 चेनची आपण लाईन केली होती त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशानी जॉईंट करून घ्यायचं. पुन्हा 5 चेन, 1 2 3 4 5. आता पुढचे जे 5 डबल क्रोशे आहेत त्याच्या पहिल्या डबल क्रोशावर 2 डबल क्रोशे, त्याच्यानंतर पुढे एक 3 डबल क्रोशे करायचे. 1 2
3 आणि शेवटच्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे. पहिल्या आणि शेवटच्या चेनमध्ये 2-2 डबल क्रोशे, मध्ये 1-1 डबल क्रोशे. असे आपले 7 डबल क्रोशे तयार होणार. पुन्हा 5 चेन घ्यायच्या. या 12 चेनच्या लाईनमध्ये सिंगल क्रोशाने जॉईंट करायचं. अशीच ही डिझाईन पूर्ण जे आपण 7 पार्ट्स केलेले आहेत त्याच्यावर आपण कंप्लीट करून घेऊया. 7 डबल क्रोशे 5-5 चेनचा ब्रेकअप करत आपण ही सेकंड रो कंप्लीट केलेली आहे. आणि हा आपला फूल बनवायचा पहिला रो कंप्लीट झालेला आहे. ही जी डिझाईन आहे त्याच्यावर आपण पुढे फुलं बनवणार आहोत. आता आपल्याला एक एक रो याच्यात कमी करत जायचं आहे. तर तुम्हाला जर डिझाईन कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही इकडनंच मी तुम्हाला दाखवते स्लिप स्टिच करत आपण इकडे येणार आणि इकडनं डिझाईन सुरू करणार. नाहीतर मग इथे हा धागा कट करायचा, पुन्हा इथे सिंगल क्रोशे जो केला आहे इथे जॉईंट करून आपल्याला पुढची लाईन तयार करायला लागणार. पण धागा कट करायला नको आहे म्हणून मी काय करते, डिझाईन टर्न करून घ्यायची. प्रत्येक चेनमध्ये एक स्लिप स्टिच करत आपण जो सिंगल क्रोशे केला आहे तिथपर्यंत आपण पहिली येऊया. आता ही जी 5 चेनची गॅप आली आहे त्या 5 चेनच्या पण प्रत्येक चेनमध्ये एक स्लिप स्टिच करायची. म्हणजे कुठेही आपल्याला धागा कट करायला नको. आता आपण या सिंगल क्रोशामध्ये पण एक स्लिप स्टिच करून घ्यायची. म्हणजे ही एक लाईन आपण स्किप केली आहे. आता इथे सिंगल क्रोशावर आपण ही डिझाईन तयार करणार. 3 चेन, आपला 1 डबल क्रोशे झाला. त्यात सिंगल क्रोशामध्ये पुढे अजून 4 डबल क्रोशे, म्हणजे टोटल 5 डबल क्रोशे. जसं आपण इथे पहिली केलं होतं 5 डबल क्रोशे, 12 चेन, 5 डबल क्रोशे. तीच लाईन आता इथे आपण कंटिन्यू करायची. आता हे 3 झाले, 4, 5. हे आपले 5 डबल क्रोशे झाले. 12 चेन केल्या. नंतर डायरेक्ट आपण हा जो पुढचा सिंगल क्रोशे केला आहे त्याच्यावर 5 डबल क्रोशे. आता प्रत्येक सिंगल क्रोशांवर 5-5 डबल क्रोशे, मध्ये 12 चेन. ही डिझाईन कंटिन्यू करत आपल्याला हा थर्ड रो कंप्लीट करून घ्यायचा आहे. तिथे आपले 6 डिझाईन्स तयार होणार. अशा पद्धतीने. सो फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता 5 डबल क्रोशे, 12 चेन, 5 डबल क्रोशे असे आपण प्रत्येक सिंगल क्रोशावर घालून आपले हे 6 पार्ट्स तयार झालेले आहेत. पहिली लाईन 7 पार्ट्सची आहे, नंतर 6. आता आपल्याला त्याच्यावर हे 7-7 डबल क्रोशाची लाईन करायची आहे. म्हणजे इथे 3 चेन घेऊन आपण टर्न करणार. पहिल्या आणि शेवटच्या डबल क्रोशावर 2-2 डबल क्रोशे घालणार, मध्ये 3 डबल क्रोशे. 5 चेन घेऊन या 12 चेनमध्ये आपण सिंगल क्रोशानी जॉईंट करून घेणार. असं आपण हे प्रत्येक पार्ट करत इथपर्यंत येणार. मग टर्न करून स्लिप स्टिच करत आपण ह्या सिंगल क्रोशापर्यंत येणार, किंवा इथे तुम्ही धागा कट करून डायरेक्ट सिंगल क्रोशावर जॉईंट करू शकता. मग पुन्हा आपण पहिल्या 5 डबल क्रोशे, 12 चेन असा पार्ट करून आपले ते 5 पार्ट्स तयार होणार. अशा प्रकारे 5, 4, 3, 2, 1 असा आपला ट्रँगल हा तयार होणार. तर आपण हा पूर्ण ट्रँगल आधी कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला हा ट्रँगल तयार झालेला आहे. 5 डबल क्रोशे आणि 7 डबल क्रोशे हा असा आपला एक सेट असणार आहे. अशा आपण टोटल 7 लाईन्स एक लाईन कमी करत 7, 6, 5, 4, 3, 2, 1 हे असा पूर्ण ट्रँगल आपण तयार केलेला आहे. आता प्रत्येक ही जी डिझाईन आहे त्या प्रत्येक ह्या डिझाईनवर आपल्याला फुलं बनवायची आहेत. तर आपल्याला पहिली सुरुवात इकडनं करायची आहे. तर पहिली ही जी 7 डबल क्रोशाची लाईन आहे तिथे आपण कलर जॉईंट करून घेऊया. कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर पहिली स्लिप स्टिचनी आपण हा कलर जॉईंट करून घेतला आहे. नंतर 3 चेन, आणि आता याच चेनमध्ये आपल्याला एक पफ तयार करायचा आहे. तर मी 4 लूपचा पफ केलेला आहे. तुम्हाला जसा आवडेल त्याप्रमाणे तुम्ही लहान मोठा करू शकता. 4 लूपचा पफ तयार केला आहे. आपण हे 4 लूप घेतले आहेत. त्याच्यानंतर सगळ्या लूपमधनं सुई काढून हा पफ जॉईंट करून घ्यायचा आहे. तसाच पुढच्या चेनमध्ये पण पफ तयार करायचा आहे.
टोटल आपल्याला ह्या लाईनमध्ये 6 पफ तयार करायचे आहेत. आपले हे 6 पफ तयार झाले आहेत. त्याच्यानंतर आपण पहिली जी इथे 3 चेन घेतल्या होत्या तिकडे आपल्याला बॅकसाईडनी हा सर्कल जॉईंट करून घ्यायचा आहे स्लिप स्टिच करत या पद्धतीने. त्याच्यानंतर 3 चेन आणि त्याच गॅपमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे करून घ्यायचा आहे. एक डबल क्रोशे करायचा, 1 2 3 3 चेन करून त्या डबल क्रोशामधनं आपल्याला एक स्लिप स्टिच करून एक पिको तयार करायचा. त्यानंतर प्रत्येक पफच्या मध्ये जी आपण गॅप आहे त्या प्रत्येक गॅपमध्ये डबल क्रोशे, 3 चेनचा पिको आणि डबल क्रोशे, म्हणजे प्रत्येक गॅपमध्ये 2 डबल क्रोशे आणि पिको. हे पॅटर्न आपल्याला पूर्ण हे सर्कल कंप्लीट करून घ्यायचं आहे. आपण प्रत्येकी 2-2 डबल क्रोशे आणि पिको करत हा पूर्ण सर्कल कंप्लीट केलेला आहे. आणि लास्टला जी आपण स्टार्टिंगला 3 चेन केले होते त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचं आहे. जॉईंट करून एक्स्ट्राची धागा कट करून आपल्याला जॉईंट करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रत्येक फूल बनवून घ्यायचं आहे. असे हे आपलं रोज बेल फ्लावर तयार झाला आहे. याच पद्धतीने प्रत्येक या त्रिकोणवर जे 7 डबल क्रोशाचं त्रिकोण बनवले आपण त्या प्रत्येक त्रिकोणवर आपल्याला फुलं बनवून घ्यायची आहेत. जशी तुम्ही बघू शकता मी इथे पूर्ण बनवलेली आहेत. याच पद्धतीने सेम पॅटर्न यूज करत पहिली 6 पफ बनवून घ्यायचे. नंतर प्रत्येक पफमध्ये 2-2 डबल क्रोशे आणि 3-3 चेनचा पिको करायचा आहे. तर हे पूर्णपणे आपण ही सगळी फुलं तयार करून घेऊया. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपण आपल्या प्रत्येक डिझाईनमध्ये ही बेल फ्लावर्स बनवलेली आहेत आणि हे पूर्ण आपलं त्रिकोण तयार केलेलं आहे. आणि सेंटरला जी गॅप उरली होती तिथे आपण हे असे लटकन्स लावलेले आहेत. तुम्ही पॉम्पॉम लावू शकता किंवा अशीच फुलं बनवून इथे लटकन म्हणून वापरू शकता. अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण तोरण तयार झालेलं आहे आणि पूर्ण अशी सुंदरशी रोज बेल फ्लावर डिझाईन तयार झाली आहे. तुम्हाला ही तोरणाची डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.